कसं असतं झाड, ज्यानं झाड लावलं त्याला ते झाड सावली देतं, पानं देतं, फळं देतं आणि फुलंही देतं. फक्त त्याला देतं का? ज्यानं त्याचं संगोपन केलं, ज्यानं त्याला कंपाऊंड केलं, ज्यानं त्याला पाणी घातलं, त्याला सुद्धा झाड सावली देतं, पानं देतं, फळं देतं आणि फुलं देतं. पण ज्यानं त्याच्यावर कुऱ्हाड चालवली, ज्यानं त्याच्या फांद्या छाटल्या, त्याला सुद्धा झाड सावली देतं, पानं देतं, फळं देतं, फुलंही देतं. आई सारखं 4 लेकरं जरी असली ना, त्याच्यात एक बायकोचं ऐकणार राहत, कारण ते साधं भोळ राहत. बायको चाणाक्ष असते, हुशार असते, चॅप्टर असते, ती त्याला बोटावर खेळत, तो ती जसं सांगते तसंच ऐकतो. आई त्याची जास्त काळजी करते, बोलत राहतो. तिनं त्याला वेळेवर जेवायला दिलं असेल का, त्याला तिची काळजी घेत असेल का, हा ती दुसऱ्यामध्ये काळजी त्याची करते. म्हणून तिनं झाडाची उपमा दिली आईला. आपल्या आयुष्यातून जर झाडं वजा केली, निसर्ग वजा केला, तर आपल्या आयुष्यामध्ये फक्त शून्य उरतं. का? कारण झाडं आपल्याला जगण्याची उर्मी देतात, जगण्याचा प्राणवायू देतात.